ऑगस्टपासून आपण मराठवाडा आणि काही विदर्भाचा भाग 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्टच्या दरम्यान दौरा ठेवला आहे. मराठवाडा पण ठेवला आहे पूर्ण आणि काही विदर्भ पण आहे, म्हणजे अकोला बुलढाण्याचा यवतमाळचा काही भाग आणि मराठवाड्याचा. परंतु आता उद्या किंवा आज संध्याकाळी डिक्लेअर दौरा करूया. जर कदाचित तब्येत बरीच नाही झाली तर माझ्या मराठा समाजालाही सांगितलं आहे मी की तुमच्या खांद्यावरती जबाबदारी घ्या. शेवटी दौरा होईल किंवा नाही होणार, जे व्हायचं असेल ते होईल, पण समाजाचे लेकरं जे अडचणीत संकटात आणलेत ना, त्यासाठी माझ्या मायबाप मराठ्याने पेटून उठारे. तुम्ही जितके शांत बसाल तितकं मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं होईल. आक्रमक व्हायचं शिका, रस्त्यावर येऊन मागायचं शिका, जिथं जिथं अन्याय झाला आहे तिथं तिथं जाऊन आवाज उठवायचं मराठ्यांच्या पोरांनी आणि मराठा समाजाने शिकलं पाहिजे. दबून राहू नका. दबून राहिलात तर जीवन तुमचं उद्ध्वस्त होणार आहे. दबून राहू नका. कुणाला भ्यायचं काम नाही आहे, कोणाच्या दबावाखाली वागायचं काम नाही. मराठ्यांनी दबावाखाली कोणाच्या वागायचं बंद करा. समाज सगळा संपून जाईल. जे जे समाज किंवा जे जे पोरं आक्रमक झाले, अन्यायाच्या विरुद्ध लढले, त्यांना न्याय मिळाला. काहीच बघू नका समोरचा कोण, सरकार हे, अधिकारी आहे का, राजकीय नेता आहे का, पक्ष आहे. जो अन्याय करतो त्याच्या विरोधात असे चवताळून उठले पाहिजेत मराठी. म्हणून दौरा होईल नाही होईल, शक्यतो 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान होणारच. पण शेवटी मला 29 ऑगस्टला उपोषण करायचं. त्यामुळं माझ्याकडेही समाजानं लक्ष ठेवा की मलाही तब्येतीची थोडी काळजी घ्यावा लागणार आहे, आराम करावा लागणार आहे. कारण 29 ऑगस्टच्या नंतर पुन्हा जीव घेणा प्रवास सुरू होणार आहे उपोषणातून. म्हणून नाही आलो तर नाराज होऊ नका. तुम्ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन घराघरात गावागावात जा. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ, मराठवाडा, जिथं जिथं मराठ्यावरती कुणबींवरती अन्याय होईल त्यांनी एक जीवाने आक्रमकपणाने उठायचं आणि 29 ऑगस्टच्या आंतरवालीच्या आंदोलनाची तयारी करायची ही सगळ्यांना विनंती आहे. पाटील, तुम्ही एरवी बोलत नाही ओबीसी नेत्यांवर, पण एक वाक्य तुम्हाला ऐकून दाखवतो. पैसा आणि गोंडस मुलं पाहून मराठा समाजाच्या मुली ओबीसीच्या घरात घुसतात आणि त्यांच्याशी लग्न करतात, संसार करतात, असं नवनाथ वाघमारे म्हणतात. काय असतं बघा, आम्ही कधीही, मी इतका बोलतो पण कोणाच्या लेकी बाळीवरती कधी बोललो नाही, महिलांवरती आणि गोरगरीब समाजावरती बोललो नाही. मी इतका बोलतो की प्रचंड, पण मी कधीच हिंदू असल, मुस्लिम असल, बौद्ध असल, कुठल्याच जातीतल्या लेकी बाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही. आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो. पण मराठ्यांच्या लेकी बाळीवरती जर कोणी बोलणार असेल, 100% ती घुरट पैदाशी, 100%. कारण ज्यांच्या तोंडातून लेकीबाळींबद्दल असं येतं आहे जाहीरपणानं मीडियावरती, 100% ही वड्या वगळीचीच अवलाद आहे. खूप खूप जणांनी ही केलेली, आणि ते अंदाजे तसं दिसतंय. पण प्रत्येक माणूस बोलायला लागला की ते हातात हात देण्याऐवजी अगोदर ढुंगण पुढं करतो. म्हणजे ते दिसतं बी, काहींच्या मनगटात दम असतो, याच्या ढुंगात दमी, त्याच्यामुळे ते दिसतंय. पण तसं म्हणजे आता कसं आला असं ते समजून घ्या. ही प्रकार करणाऱ्या अवलादी, समाजात दुही निर्माण करणाऱ्या अवलादी आणि समर्थन करणाऱ्याच्या त्याच्यापेक्षा बेकार फायदाशी, त्याच्यापेक्षा पण. आम्ही नाही कोणाच्या लेकीबद्दल बोललो. आम्ही म्हणलो का दाखवायच्या का दुसऱ्या बाजू बी? मग दाखवायची का? दाखवायची का दुसरी बाजू? तुम्ही जर आमच्या गरीब मराठ्यांच्या, श्रीमंत मराठ्याच्या लेकीबाळींबद्दल असं बोलत असलात, तुमचं दाखवायचं का? लय वासुदेव होईल बरं. मग इतक्या नीच थराला जर तुम्ही गेलात ना, मराठ्यांचे पोट्टे गाबडे सुद्धा सोपे नाहीत. मग हो, तुम्ही आता लय वाईट थराला गेलात. आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जाता येतं. सुरुवात तुम्ही केली ना, आता
आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार.